लखलखता प्रकाश मी, लखलखता प्रकाश मी, कधी बाबांचा श्वास तर कधी आईची सखी मी, कधी नाजूकशी बाहुली तर कधी धनाची पेटी मी, पैंजणांचा आवाज करत घराला घरपण देते मी, तरीही जन्मापासूनच परक्याचं धन असते मी. सप्तपदी चालून बनते कुणाची अर्धांगिनी मी, नवनात्यांना आपलंस करत स्वतःची ओळखही पुसते मी. जबाबदारीने कर्तव्य निभावताना वातीसारखी अहोरात्र जळते मी, तरीही भरल्या घरात परक्याची स्फोर असते मी. कळा सोसून जन्म दिल्यानंतर पुन्हा नव्यानं जन्म घेते मी. बरं का, कळा सोसून जन्म दिल्यानंतर पुन्हा नव्यानं जन्म घेते मी. इवल्या अशा पंखात माझं सारं जग सामावून टाकते मी. पिलांना झेप घेता यावी म्हणून माझेच पंख छाटते मी. बरं का, पिलांना झेप घेता यावी म्हणून माझेच पंख छाटते मी, तरीही समाधानाचा मुखवटा मिरवत हसत राहते मी. आयुष्य असताना प्रश्न पडतो, नक्की कुणाची कोण मी? हा प्रश्न प्रत्येक मुलीला पडत असतो मंडळी. आयुष्य असताना प्रश्न पडतो, नक्की कुणाची कोण असते मी? सांजवात साक्ष देता उमगते कृष्णाची प्रिय तुळस मी. कधी अग्निपरीक्षा देणारी सीता तर कधी आदिशक्ती दुर्गा मी. मीच कोळवून मखमली सावली, अन लखलखता प्रकाशही मीच, अन लखलखता प्रकाशही मीच. तर मंडळी, स्नेहल बाकरे यांनी ही कविता लिहिली आहे. मला असं वाटतं प्रत्येक स्त्री जन्माची हीच कहाणी असते. प्रत्येक तुम्हा आम्हा सखीच्या मनामध्ये चाललेलं हे भावनांचं वादळ असतं. आणि मला असं वाटतं की ही कविता प्रत्येक आपल्या महिलेला आपलीशी वाटणारी आहे. तुम्हाला कशी ही कविता वाटली, तुमचा काय याबाबत दृष्टिकोन आहे, आम्हाला कमेंट करून सांगा. आणि हो, लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.